वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमधून हजारो उमेदवार यावर्षी बाद होणार आहे. आता त्या उमेदवारांनी जर काळजी नाही घेतली तर कदाचित शिक्षक भरतीमधून निवड होऊन सुद्धा हे उमेदवार जे आहेत बाहेर जाऊ शकतात. कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या गोष्टी करायच्या, तुम्हाला कोणकोणते ती उमेदवार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर बघा, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभ्यर्थीधारकांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे आणि त्यांच्याजवळ स्कोअर कार्ड सुद्धा आहे, म्हणजे थोडक्यात टेट परीक्षा झाली, टेट परीक्षा झाल्यानंतर निकाल घोषित झाला आणि नंतर आपल्याला प्रत्येक अभियोगधारकाला स्वतःचा निकाल बघितल्यानंतर आपल्याजवळ स्वतःचं स्कोअर कार्ड सुद्धा आहे. ठीक आहे. तर ते जर तुम्ही स्कोअर कार्ड डाउनलोड केलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आता जर समजा उदाहरणार्थ खूप सारे असे उमेदवार असतील की ज्यांच्याजवळ स्कोअर कार्ड नाही आहे. आता तुम्ही जर कमेंटमध्ये विचारलं की स्कोअर कार्ड आपल्याजवळ नाही तर मग त्यावेळेस काय करायचं, तर आता सांगून देतो तुम्हाला. जर तुमच्याजवळ स्कोअर कार्ड नसेल तर काय करायचं, जी रिझल्टची यादी होती त्या यादीमध्ये तुमचं ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणचा स्क्रीनशॉट घ्या. तो स्क्रीनशॉट त्याची प्रिंट आउट काढून ठेवा, तो सुद्धा चालतो. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. दुसरी आता महत्त्वाची गोष्ट करूया. शिक्षक भरतीची परीक्षा झाली म्हणजे टेट एक्झाम झाली, नंतर तिचा रिझल्ट लागला, नंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन. तर जवळपास उमेदवारांनी परीक्षा दिली होती 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली. नंतर रजिस्ट्रेशन करताना फक्त 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे जवळपास 30-40 हजार उमेदवार जे आहेत तर ते रजिस्ट्रेशनमधूनच न केल्यामुळे ते बाद झालेले आहे. ठीक आहे. आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची होती. कोणती काळजी घ्यायची होती? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी माहिती पवित्र पोर्टलवर भरायची सांगितली होती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत किंवा कोणत्याही प्रकारची आपल्याला चुकीची माहिती भरायची नव्हती. थोडक्यात काय, तर आपण टेट परीक्षेचा फॉर्म भरला होता, त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक माहिती, नंतर त्यासोबत आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, नंतर तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, D.Ed B.Ed किंवा मग TET परीक्षा 1, TET परीक्षा पेपर 2 या संदर्भात आपण माहिती भरलेली आहे. तर ती माहिती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता ते माहिती कोणकोणती आहे, कोणकोणत्या माहिती संदर्भात आणि कोणकोणत्या ठिकाणी तुमचे मिस्टेक व्हायला नको ते बोलूया. ठीक आहे. सगळ्यात अगोदर पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुमच्याजवळ सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म आहे. तो सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म जो आहे तो तुम्हाला एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आहे. आता ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तर तिथं आपल्याला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. एक, ज्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता तर पूर्ण माहिती भरल्यानंतर स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणे. नंबर 2, तुमची जी स्वतःची माहिती आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरणे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक न करणे. ठीक आहे. तरच तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद होणार नाही. जर तुमचे 10वीचे मार्क्स पर्सेंटेज चुकले, 12वीचे चुकले किंवा मीडियम चुकलं तर त्यावेळेस तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर पडू शकता. आणि तिसरी महत्त्वाची जी गोष्ट होती ती होती, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही ज्या गोष्टी नमूद केल्या त्याच्या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते. तर काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले असतील. पण तुमच्यापैकी जर समजा काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला समस्या येऊ शकते किंवा तुम्ही अडचणीत येऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना. कारण काय होतं की आपल्याला पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही कशालाही यस केला असेल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल डोमिसाईल, कशालाही, तर त्यावेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचं होतं आणि ते एक विहित मुदतीमध्ये हवं होतं. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की नॉन क्रिमिनल किंवा बाकीच्या समजा कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा डोमिसाईल आहे तर त्याची जी तारीख होती ती 14 मे 2025 अगोदरचं पाहिजे होतं. त्याच्यानंतरचं ते चालत नाही. जर तुमचं त्याच्यानंतरच्या तारखेमधलं असेल तर त्यावेळेस तुम्ही अडचणी देऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना. ठीक आहे. आता आपण सविस्तर बोलूया की कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत ज्याद्वारे उमेदवार किंवा हजारो उमेदवार बाहेर जाणार आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत. ठीक आहे. कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि मला वाटलं होतं की या गोष्टीबद्दल उमेदवारांना अवेअर करणं खूप आवश्यक आहे. कारण की तुम्ही जर आताच काळजी नाही घेतली तर तुम्ही भरतीमधून बाहेर जाऊ शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला असेल तर ती जी प्रिंट आहे ती प्रिंट एकदा काळजीपूर्वक व्यवस्थित बघून घ्या. त्या प्रिंटमध्ये काय बघायचं, तुम्हाला काही गोष्टी तपासायच्या. कोणकोणत्या बघा, पहिले स्वतःचं नाव तपासा, नंतर तुमची कास्ट, नंतर तुमचं जेंडर, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि नंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर. पहिल्या पेजवर जे आहे वैयक्तिक माहिती जी आहे तुमची ती व्यवस्थित तपासून घ्या. तुमचं नाव, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID किंवा जात प्रवर्ग किंवा तुम्ही एखादं आरक्षण घेतलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक तपासा. त्या झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन कसं बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर 10वी चेक करा. 10वीचं मीडियम तुम्ही व्यवस्थित नमूद केलंय का, 10वीचे मार्क्स, 10वीचं पर्सेंटेज, 10वीचं वर्ष कोणतं होतं, तुम्ही पासिंग इयर कोणतं होतं ते. नंतर
12वीची माहिती, त्याच्यामध्ये पर्सेंटेज, नंतर मीडियम आणि नंतर तुम्ही घेतलेले सब्जेक्ट्स आणि तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ते. जी माहिती महत्त्वाची ती सांगतो मी, बाकीची माहिती सांगणार नाही. ठीक आहे, जे महत्त्वाच्या गोष्टी त्या सांगतो. तुमचं 10वीचं मीडियम चुकायला नको, तुमचं 12वीचं मीडियम चुकायला नको, 10वीची पर्सेंटेज 12वीची पर्सेंटेज चुकायला नको. नंतर ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशनचं तुमचं जे मीडियम होतं ते आणि ग्रॅज्युएशनला जे सब्जेक्ट होते तुमचे ते, कारण की ग्रॅज्युएशनला जे सब्जेक्ट असतात त्यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम येतात 9वी 10वीचे ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे त्याचा जो सब्जेक्ट आहे तुमचा, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात झाला असेल तर तो जो सब्जेक्ट होता तो आणि त्याचं मीडियम जे आहे ते, कारण की पोस्ट ग्रॅज्युएशन 11वी 12वीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच तुम्हाला जाहिराती दिसतात 11वी 12वीच्या. ठीक आहे, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमधला विषय व्यवस्थित टाकला नाही तर त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम योग्य पद्धतीने येणार नाही किंवा जाहिराती चुकीच्या तुम्हाला येतील आणि चुकीच्या जाहिरातींना पसंतीक्रम दिले तर तुम्ही भरतीच्या बाहेर जाल. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. आता झालं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन. आता प्रोफेशनल क्वालिफिकेशन. प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही DED केलंय, BEd केलंय किंवा MAd केलं असेल तर मग DEd, TEd, BEd किंवा MAd केलं असेल तर त्याचं जे पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज, पासिंग इयर, सब्जेक्ट कोणते आहे, मीडियम कोणतं होतं तुमचं DEdचं ते, आणि नंतर तुम्हाला सर्टिफिकेट प्लस मार्कशीट दोन्ही अपलोड करायचे होते. तर तुम्ही मार्क्स व्यवस्थित टाकले का, पर्सेंटेज टाकले का, मीडियम व्यवस्थित टाकलं का ते बघायचं आहे. आता दोनच मीडियमवर आपल्याला पसंतीक्रम किंवा आपल्याला जाहिराती दिसतात. उदाहरणार्थ समजा तुमचं 10वीचं जे मीडियम आहे ते मीडियम आणि तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये म्हणजे DEd, BEd किंवा MAd मध्ये तुमचं जे मीडियम होतं ते मीडियम सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच तुम्हाला जाहिराती दिसतात मीडियमनुसार. आता समजा एखाद्या उमेदवारानं 10वी इंग्लिश मिडियममध्ये केलं आहे आणि त्याचं DEd किंवा BEd सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये झालं आहे तर तो विद्यार्थी इंग्लिश मिडियमच्या जागेसाठी पात्र आहे. ठीक आहे, आणि जर समजा तुमची 10वी मराठी मिडियममधून झाली तर तुम्ही मराठी मिडियमसाठी पात्र आहे, 10वी उर्दू मिडियममधून झाली तर तुम्ही उर्दू मिडियमसाठी पात्र आहे. ठीक आहे, अशानुसार तुम्हाला जाहिराती येतात. ते मीडियम सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला DEd, BEdचं झालं. आता TET परीक्षेसंदर्भात बघूया. जर तुम्ही TET परीक्षा पास आहात तर पेपर 1 TET परीक्षेमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET. मग तुम्ही कोणती दिलेली आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET दिली असेल तर TET पेपर 1 पेपर 2 या संदर्भातची माहिती, त्याचे मार्क्स, तुम्ही क्वालिफाईड आहात किंवा नाही ते, आणि पूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थित भरायची TET परीक्षेची. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET पास असाल तर त्यावेळेस मग सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET संदर्भातची माहिती त्या कॉलममध्ये भरायची होती की CTETचा पेपर 1 पास आहे का ती माहिती आणि पेपर 2 पास आहे का ती माहिती. या दोन्ही माहिती तुम्हाला भरायच्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरायच्या होत्या आणि त्याचे सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट अपलोड करायची होती. ठीक आहे, आता नंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल या 3 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या होत्या. या 3 गोष्टीला तुम्ही यस केलंय किंवा नो केलंय ते बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आरक्षण घेतलंय का. जर तुम्ही आरक्षण घेतलं असेल, समांतर आरक्षण कोणतं ना कोणतं, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त किंवा इतर कोणतेही, महिला आरक्षण असेल किंवा अनाथ समजा, तर एखादं कोणतंही तुमचं आरक्षण असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या आरक्षणाला यस केलंय का आणि त्या संदर्भातचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलंय का हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. आता सगळ्यात शेवटची गोष्ट, तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. जर तुम्ही एक गोष्ट केली नसेल तर, आता तुम्ही तर सगळी माहिती नमूद केली पण त्या माहिती नमूद केल्यासोबत तुम्हाला ते डॉक्युमेंट सुद्धा तिथं अपलोड करायचं होतं पवित्र पोर्टल साईटवर. जर तुम्ही ते डॉक्युमेंट पवित्र पोर्टल साईटवर अपलोड केलं नाही तर त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणीत येऊ शकता. कारण की समजा उदाहरणार्थ मी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तर मला ती माहिती खरी आहे हे दाखवण्यासाठी मला ते प्रमाणपत्र किंवा ते जे मार्कशीट होती ती दाखवणं खूप आवश्यक आहे. आता मी जर BEdची माहिती लिहितोय तर BEdची मार्कशीट आणि सर्टिफिकेट मला जोडावं लागत होतं. 10वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट सर्टिफिकेट, PGचं सुद्धा मार्कशीट आणि सर्टिफिकेट, अशा पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे होते. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा, नॉन क्रिमिनल सुद्धा ज्यांना गरज आहे त्यांना, आणि नंतर डोमिसाईल सुद्धा ज्यांना आवश्यक आहे किंवा सगळ्यांना समजा. तर यांची जर तुम्ही डॉक्युमेंट नवीन काढले असतील तर ते 14 मे 2025च्या अगोदरचे पाहिजे, नंतरचे पाहिजेत नाही. जर तुमचे डॉक्युमेंट नंतरचे असतील तर ते चालणार नाही. फक्त नॉन क्रिमिनल आणि काही गोष्टी ज्या आहेत ज्यांना आरक्षण दिलं, ज्यांना मुदत वाढून दिली होती की नॉन क्रिमिनल सध्याच्या वर्षामधलं तरी चालतं, काही विद्यार्थ्यांना दिली होती मुदत नॉन क्रिमिनलवाल्यांसाठी, तर त्यांना चालेल. पण बाकीच्या गोष्टींसंदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट अगोदरचीच लागेल. आता काही उमेदवारांचा प्रश्न आहे की बाबा आमच्या मार्कशीटमध्ये किंवा कशामध्ये चुकी आहे, फॉर्ममध्ये चुकी झाली, मार्कशीटवर चुकी आहे किंवा कोणत्या ना कोणत्या सर्टिफिकेटमध्ये चुकी आहे किंवा आमचं लग्न झालेलं आहे, विवाहित महिला ज्या आहेत त्या, तर काय करायचं, गॅजेट किंवा ॲफिडेविट काढून घ्या. काही प्रॉब्लेम येत नाही, ते आताच्या तारखेमधलं असलं तरी चालतं.
जर तुमची एखादी मार्कशीट किंवा सर्टिफिकेट कुठे ना कुठे आलेलं नसेल किंवा काढायचं असेल, तुमच्या नावामध्ये फरक असेल तर काय करायचं, आधार अपडेट करून घ्या, डिजिलॉकरमधून ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं. खूप साऱ्या समस्या बघितल्या मी कॅन्डिडेटच्या, त्याच्यानुसार बोलतोय मी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आणि जर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची चुकी झाली तर त्यावेळेस मात्र तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद होता. आता तुम्हाला मी सरळ रियालिटी सांगतो. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करता तर तुम्हाला स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा होता. त्याच्यावर सर्टिफाईड स्टॅम्प आला पाहिजे किंवा सर्टिफाईड म्हणून लिहून आला पाहिजे, तरच तुमची जी कॉपी आहे ती सेव्ह असली पाहिजे तुमच्याजवळ, की आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ती कॉपी आपल्याजवळ सेव्ह आहे. तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता महत्त्वाची गोष्ट, हे जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. कोणतेही डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून तुम्ही बाद होऊ शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय असतं, तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात तर ते सिक्वेन्स वाईज तुम्हाला लावावे लागतात. मग तिथे टिक मार्क केलं जातं कोणकोणतं डॉक्युमेंट्स तुमचं आहे, कोणतं नाही आहे. जर तुमच्याजवळ काही डॉक्युमेंट्स नसतील तर त्यावेळेस मात्र तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर जाऊ शकता, जर ते डॉक्युमेंट महत्त्वाचं असेल तर. ठीक आहे, अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता काही उमेदवार इथं सुद्धा बाहेर जाऊ शकतात. जर काही उमेदवारांनी जाहिराती येतील तर जाहिरातींना पसंतीक्रम देणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर जाहिरातींना पसंतीक्रम दिले नाही किंवा चुकीच्या जाहिरातींना पसंतीक्रम दिले तरी सुद्धा तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद होऊ शकता. ठीक आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला हेच ठरवावं लागेल की मी कोणत्या जाहिरातीसाठी पात्र आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मागच्या भरतीमध्ये काय झालं, समजा उदाहरणार्थ एका उमेदवाराचं BScला झुलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स विषय होते. मग त्याला सायन्स विषयासाठी तो पात्र आहे 9वी 10वीला, 6 ते 8ला मॅथ सायन्ससाठी पात्र आहे, 9वी 10वीला सायन्ससाठी पात्र आहे. पण तो 9वी 10वीला मॅथसाठी पात्र नाही, कारण की 9वी 10वी ग्रॅज्युएशनच्या बेसवर असते. तर ग्रॅज्युएशनचे जे विषय आहे त्यानुसार तुम्ही पसंतीक्रम देता. जर तुम्हाला 9वी 10वीच्या जाहिरातीमध्ये खूप साऱ्या जाहिराती सायन्सच्याच आल्या, पण एखादी जाहिरात जर मॅथची आली आणि तुम्ही त्या जाहिरातीला पसंतीक्रम दिला आणि तुमची निवड झाली, तर त्यावेळेस तुम्हाला 9वी 10वीला किंवा ग्रॅज्युएशनला तुमचा मॅथमॅटिक्स विषय नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही तिथं इनएलिजिबल आहात, एलिजिबल नाही आहे तिथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे कुठेही कोणतीही जाहिरात आल्या अगोदर आपण त्या जाहिरातीसाठी खरोखर पात्र आहोत का, तेवढी शैक्षणिक अर्हता आपली आहे का, याचा विचार करा आणि नंतर त्या जाहिरातींना पसंतीक्रम घ्या. आणि तुमच्यासाठी अजून एक चांगली गोष्ट सांगतो, शक्यतो अशा जाहिराती आपल्याला येतच नाही की ज्या जाहिरातींना आपण एलिजिबल नाही, म्हणजे जिथं आपण पात्र आहे त्याच शक्यतो जाहिराती आपल्याला दिसतात जास्तीत जास्त वेळेस. पण एखाद्या वेळेस होतं बाय चान्स की बुवा एखादी दुसरी जाहिरात आपल्याला येते, तर मग त्यावेळेस काय करायचं, जाहिरात पाहून घ्यायची की बुवा आपण या जाहिरातीसाठी पात्र आहे का नाही का, मग सोडून द्यायचं तिला. ठीक आहे, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि या सगळ्यात शेवटी पसंतीक्रम दिल्यानंतर, निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं, नाही गेले तर तुम्हाला जे आहे भरतीमधून बाद केला जाईल. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सेफ आहात. पण जर समजा तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून कुठे ना कुठे चूक झाली तर त्यावेळेस मात्र तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर जाऊ शकता. तर हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.